चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनिट की। आणि बाकी सर्व पोलीस स्टेशन्स आणि ठाणे आयुक्तालयामध्ये किती गुन्हे दाखल झालेत आणि गुन्ह्यांबद्दल काय परिस्थिती आहे आणि ठाणे आयुक्तालयामध्ये काय काय नवीन योजना आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतल्या या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही आज प्रेस ऑर्गनाईज केलेली आहे। तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 2024 एकूण 11,967 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी 8,930 म्हणजे 75% गुन्हे हे उघडकीला आलेले आहेत। त्यापैकी शरीराविरुद्धचे गुन्हे बॉडी ऑफेन्सेस हे 2,204 आहेत। त्यापैकी 2,151 म्हणजे 97% गुन्हे उघडकीला आलेले आहेत। मालमत्तेविषयी 3,792 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी 43% गुन्हे उघडकीला आलेले आहेत। फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या देखील चांगली आहे। 992 एकूण गुन्हे आहेत, त्यापैकी 653 उघडकीला आलेले आहेत। 65% इतकं उघडकीला येण्याचं प्रमाण आहे। सायबर संदर्भामध्ये 719 गुन्हे आहेत। त्यानंतर महिलांसंबंधीचे गुन्हे हे 1,856 आहेत आणि 98% गुन्हे त्यातले उघडकीला आलेले आहेत। अंमली पदार्थ विरोधी कारवाया हा एक आपला मोठं टार्गेट होता। आपण जर तुलना केली तर त्यानंतर 2023च्या मानानं 2024 त्यांचं प्रमाण गुन्ह्यांची कारवायांची संख्या वाढलेली आहे। एकूण 162 कारवाया केलेल्या आहेत आणि त्यात सुमारे 16 करोड 50 लाख रुपयांचा माल हा आपण एकतर नष्ट केलेला आहे किंवा ताब्यामध्ये घेतलेला आहे। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे। लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन्स दोन्ही 2024 झाल्या। त्या संदर्भाने ज्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपल्याला घ्यायला लागतात तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे 14,000 लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली आणि त्याच्यामध्ये 361 लोकांना तडीपार करणं, 24 MPDच्या केसेस आपल्याकडे आहेत आणि मोका प्रमाणे आपण 16 कारवाई एकूण केलेल्या आहेत। आर्म्स ॲक्ट जे अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण 630 कारवाया केलेल्या आहेत आणि एकूण 158 अग्निशस्त्र वेपन्स आपण जप्त केली। 216 काडतुसं, 292 गावठी बॉम्ब आपण जप्त केलेले आहेत। शिवाय या वर्षभरामध्ये आपण बांगलादेशी अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या आपल्या हद्दीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केली होती। त्यामध्ये एकूण आपण 28 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये 59 बांगलादेशी अवैधरित्या राहणाऱ्या 59 बांगलादेशी नागरिकांना आपण अटक केलेलं आहे। मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना ज्या होत्या त्यामध्ये एक महिला सुरक्षेसाठी आणि अल्पवयीन शाळेतल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी म्हणून पथदर्शी असं महिला सुरक्षा पथक आपण तयार केलं होतं। स्वागत कक्षाची आपण निर्मिती केलेली आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे अभ्यागत किंवा तक्रार देण्यासाठी म्हणून जी लोकं येतात त्यांची नोंद व्हावी, त्यांना त्यांच्या तक्रारींचं समाधान वेळेमध्ये व्हावं याची नोंद करण्यासाठी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण स्वागत कक्ष सुरू केलेले आहेत। त्यानंतर आपले ठाणे सुरक्षित ठाणे नावाचं एक ॲप्लिकेशन बेस्ड आपण सॉफ्टवेअर त्याचा वापर आपण करत आहोत आणि या सॉफ्टवेअर प्रमाणे आपल्या हद्दीमध्ये 2,500च्या आसपास आपण पॉईंट्स आहेत, जे पॉईंट्स आपण संवेदनशील किंवा महत्त्वाचे म्हणून मार्क केलेले आहेत। या प्रत्येक पॉईंटला आपल्या बीट मार्शल असतील, पोलीस स्टेशनच्या गाड्या असतील यांची भेट होते की नाही याचं आपण मॉनिटरिंग करत असतो आणि या मॅपचा देखील परिणाम खूप चांगला झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचं पेट्रोलिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। दुसरी गोष्ट कंट्रोल रूम, मुख्य कंट्रोल रूम जी आपल्या ठाण्याची आहे त्या कंट्रोल रूमवरून आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या व्हॅन्स आपण त्यांना मॉनिटर करत आहोत। जरी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत असल्या तरी देखील प्रत्येक व्हॅनला आपण रूट ठरवून दिलेला आहे आणि त्या प्रत्येक रूटवर कुठल्या वेळी कुठली गाडी कुठल्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकची जी ठिकाणं आहेत ती, त्यानंतर धार्मिक स्थळं जेव्हा धार्मिक स्थळांमध्ये गर्दी असते त्यावेळी ती ठिकाणं, शाळा कॉलेजेसच्या वेळी, शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा कॉलेजेस भरण्याच्या वेळी किंवा सुटण्याच्या वेळी अशी ठिकाणं, अशा वेगवेगळी ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेली आहेत आणि पूर्ण 24 तास त्या भागामध्ये पेट्रोलिंग राहील, पोलिसांची गस्त राहील या दृष्टिकोनातून आपण CRM मोबाईल देखील ॲक्टिवेट केलेले आहेत। पायी पेट्रोलिंगवर देखील आपण भर दिलेला आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान एक अधिकारी आणि 10 कर्मचारी हे गडबडीच्या वेळी गजबजलेल्या कालावधीमध्ये त्या भागामध्ये फिरतील आणि पायी गस्त करतील असं आपण एक वर्षभरामध्ये योजना राबवली। त्याचा परिणाम आपल्याला बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये दिसला, ज्यामध्ये आपल्या चेन स्नॅचिंग असतील किंवा
रस्त्यावर होणारे जे गुन्हे असतील याच्यामध्ये देखील आपल्याला खूप फरक याच्यामुळे दिसलेला आहे. ज्येष्ठ नागरिक ही देखील एक आपली एक महत्त्वाचं पाऊल होतं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्ष आपण स्थापन केलेला आहे, ज्यामध्ये एक अधिकारी आणि त्याच्याबरोबर 3 अंमलदार असे दिलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आपण घेतो आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत, त्यामध्ये घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या व्हेरिफिकेशन असेल, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल, अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्येष्ठांना येणाऱ्या इतर समस्या यांच्याबद्दल आपण अशा ज्येष्ठ नागरिकांच्या नेहमी संपर्कामध्ये असतो. त्यांना आपण त्यांच्या मीटिंग आपण वेळोवेळी घेतो, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा देखील आपण प्रयत्न करत आहोत. पोलीस मित्र ही संकल्पना देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवली आणि या संकल्पनेमध्ये वयवर्ष 18 ते 65 या वयोगटामधले ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आहे आणि ज्यांचा कुठलाही राजकीय संबंध नाही आहे अशा नागरिकांचा आपण पोलीस मित्र म्हणून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मग सायबर सुरक्षा असेल किंवा पेट्रोलिंग असेल किंवा गणेशोत्सव किंवा इतर आपले काही हे असतील बंदोबस्त असतील, या बंदोबस्तांपर्यंत देखील आपण त्यांचा चांगला वापर केला. मी आत्ताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांमध्ये देखील पोलीस मित्रांनी खूप सहकार्य केलेलं आहे. जवळजवळ 3-1 हजार पोलीस मित्र आपल्याकडं ठाणे हद्दीमध्ये आपण तयार केलेले आहेत आणि त्यांना ॲक्टिव्हली एंगेज करणं, पोलिसांच्या कामामध्ये पोलिसांबरोबर संपर्क ठेवणं या प्रकारच्या कामगिरी आपण केलेल्या आहेत. दुसरी एक या वर्षभरामध्ये केलेली चांगली गोष्ट म्हणजे महिला पोलिसांसाठी विश्रामिका नावाची आपण एक कम्फर्ट व्हॅन सुरू केलेली आहे. आपल्याला नेहमी माहिती असतं की बंदोबस्तामध्ये जेव्हा महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त त्यावेळी जातात तर त्यांना बऱ्याच वेळेला बरेचसे प्रॉब्लेम त्यांना येतात. टॉयलेटला जायचं असेल तर टॉयलेट अवेलेबल नसतं किंवा हे असतं, तर त्या दृष्टीनं आपण पोलीस विश्रामिका पण सुरू केलेली आहे आणि प्रत्येक झोनमध्ये आपण ती गर्दीच्या वेळी आपण किंवा बंदोबस्ताच्या वेळी आपण वापरत असतो. आता मोठे बंदोबस्त